असावा असं काही नाही. माणूस श्रीमंतच असावा असं बी काही नाही. माणसाचं मन उदार पाहिजे. मन श्रीमंत पाहिजे. आणि ज्याच्याजवळ पैसे आहेत आणि त्याचं जर मन दरिद्री असेल का, त्याच्यासारखा दरिद्री जगात तोच असतो. उद्धवानं कृष्णाचे प्रश्न उत्तर आहेत. गरिबी कसा ओळखायचा आणि श्रीमंत कसा ओळखायचा 2 वेळा सांगतो आणि संपून देतो. जवळ नाही काचवटी, संतुष्टता सदा पोटी, तोच श्रीमंत या सृष्टी जाण उद्धवा. ज्याच्याजवळ पैसा नाही पण चेहरा समाधानी आहे तो श्रीमंत आहे. आणि ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि तो आलाकडे बघितलं की गौरी फटल्यासारखं दिसत आहे, बदलचं नाही. तुम्हाला उदाहरणासहित सांगायला लागलो भविष्य. थोडीली गौरी पैसा दिसे तोंडावरी. आता भावात देऊ ऐका. गाठी असोनी कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, उद्धवा तो दरिद्री जाण निरंतर. किती विधान असू द्या, कवरले असू द्या, मी याला तरी त्याला नुसत्या पैशात फुकू द्या, तरी सुद्धा त्याचं मन समाधान नसेल का, त्याच्यासारखं दलिंदर माझ्या भाषेत सांगतो एक उपयोग नाही. सांगतोय का आजच्या पंक्तीचे यजमान सांगतो. आजच्या पंक्तीचे यजमान हे टाकले त्यांनी माझ्या कानात एक बॉम्ब, ते आम्हाला फोडावं लागेल पुढं. असंच असते, थोडंफार असते. एकदम सर्वसाधारण लेकर आहेत. ऊस तोडायला जावं लागतंय, इतर रोज मंजुऱ्या करावं लागते, जमीन थोडीफार आहे आणि परमार्थावर अत्यंत. त्या दोघी जावा रामायण वाचक पुस्तक बघितलं का तुम्ही, बाहेरगावची मंडळी? त्या दोघी जावांचे मालक म्हणजे त्या बी एक दीर आणि एक बाह्या, असं 4 जण आहेत. 4 जणांची ही पंगत आहे आणि दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करून तिथं कार्यक्रम भाऊ करत तिथं का नाही. एक साल तर आम्हाला 10 जणांनी कपडे देतो. त्याची वस्ती तिकडं दत्त मंदिरापाशी, तुम्ही आलते ना. आणि मग तिथं कार्यक्रम करायचे. यावर्षी म्हणले दादा तिथंच तुम्ही कीर्तन करा आणि तिथंच आपल्याला एक एवढा पैसा खर्च करायचा आहे. मी म्हणलो माझी काय अडचण नाही, पण कीर्तन करायचं म्हणलं ते वाजविणार, लाऊडस्पीकर, साऊंड सिस्टीम म्हणून लय म्हटलं चांगलं 40-50 हजाराकडे जाईल. म्हणजे जाऊ द्या म्हणलं. तिथं 50,000 घालण्यापेक्षा इथं घाला की इथं तर हजारो लोक येते. तुमचा प्रसाद त्यांच्या मुखात गेला तर तुमच्यावर काय परमेश्वराची कृपा होईल ना. एक शीत खातील कोटी पुण्य होती. येथे एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. कोटी याग केले पूर्ण, ऐसे मेहमान या तीर्थाचे. अरे साधूच्या मुखात अन्न घाला, साधूच्या मुखात अन्न घाला. कवळ पहावो, मुख पसरून धावतो देव. कवळ घालिता वैष्णव मुखी, तेने देव होतसे सुखे. कवळ घालिता वैष्णव लाहो, मुखामध्ये मुख घालितो. एक साधू जीव घाला, त्या साधूच्या तोंडात देव घुसतो आणि तो खातो. मग त्यांनी मान्य केलं आणि हे कार्यक्रम करायचं ठरलं. असे आमचे नावं घेतो. आता त्यांनी सांगितले आमचे नावं सुद्धा घेऊ नका. बघा किती उदंड आहे. नाही घ्यावा तर देव मला तरी कसा सोडील. एकतर मी कपडे घ्यायचं बंद केलंय. त्यांनी कपडे कावा घेतले हेच मला माहित नाही. इथं आणून मांडले मला मिळ लागलाय. आणि मग नाव घेतोच. आता त्यांना राग आला तरी घेतो. आसाराम शिवदास मुंडे, रामहरी शिवदास मुंडे, सुंदर शिवदास मुंडे, परमेश्वर शिवदास मुंडे. याच्यातलं एक सावतर भाऊ आहे, 3 सख्खे भाऊ आहेत. म्हणजे रामायणासारखंच आहे, राम भरत सावतर, पण प्रेम अखंड. तसं या लेकरांनी केलेला हा टास्क. माझी एकच तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, मारुतीराया, भगवान बाबा, माऊली दादा एवढ्यांच्या चरणी एकच विनंती, यांच्या अन्नाचा एक घास घेताना यांना चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्या, एवढीच तुमच्या पायावर विनंती करतो. आणि तुम्ही जेवायला बसा. आणि चला तुमचा सत्कार करायचा आहे. चला भाऊ